नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 50 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ट्रेडिंग मध्ये आल्यानंतर प्रत्येक ट्रेडर ही चूक करतो आणि ती चूक मी गेल्या 10 वर्षात एकदा पण केलेली नाही. ती काय गोष्ट आहे तर ती मित्रांनो गोष्ट आहे की दुसऱ्याचे फंड घेऊन ट्रेड करणे. मित्रांनो, आपण ट्रेडिंग मध्ये कशासाठी येतो? फ्रीडमसाठी. आपण जे काम करतो त्यातनं आपल्या पद्धतीनं आपला वेळ घालवावा यासाठी आपण ट्रेडिंग मध्ये येतो. ट्रेडिंगमध्ये पैसा येतो, त्यानंतर आपल्याला वाटतं की बाबा अजून जरा जास्त फंड असावा म्हणजे अजून जास्त प्रॉफिट होईल. मित्रांनो, हा तुमचा गोड गैरसमज आहे. बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टी करून आपलं आयुष्य रसातळाला घालवलेलं आहे. गेली 10 वर्षात मला बरेच फोन आले, बरीच लोक येऊन भेटून गेले की आमचे पैसे घ्या, आमच्या पैशावर ट्रेड करा, एवढी पर्सेंटेज देतो, एवढे हे करा. मित्रांनो, मी अजिबात त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या नाही. मित्रांनो, मी माझं ऑफिस फक्त त्या एका निवळ गोष्टीमुळे बंद केलं की लोक शिकण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट जास्त घेऊन येत होते. मित्रांनो, माझ्या ऑफिसचा व्हिडिओ मी तुमच्या इथं शेअर करतो. मी तिथं क्लासेस पण चालू केले होते, माझं ऑफिस पण चालू केलं होतं, परंतु ते राहिलं बाजूला, लोक इन्व्हेस्टमेंटच घेऊन यायला लागले. ह्या गोष्टींमुळे माझं मेंटॅलिटी डिस्टर्ब होत होती. त्यामुळे मी ती गोष्ट नकोच म्हणून बंद करून टाकली. मी माझं नॉलेज होतं ते सगळं ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं द्यायला चालू केलं. बऱ्याच लोकांनी ते घेतलं. मग नंतर लक्षात आलं की ह्यात माझा वेळ जातोय आणि हा वेळ मी माझ्या पर्सनल लाईफसाठी युटिलाइज करू शकतोय. म्हणून मी मित्रांनो त्या सगळ्या गोष्टी बंद केल्या आणि माझं सगळं नॉलेज रेकॉर्डिंग सेशनमध्ये प्रोव्हाइड केलं. त्याच्यामध्ये माझ्या डेलीच्या स्ट्रॅटेजी, माझा युनिव्हर्सल सेटअप कोणत्या स्ट्रॅटेजीवर बनलाय ती पण स्ट्रॅटेजी मी शेअर केली. आणि इव्हन ज्या लोकांनी माझ्याकडनं नॉलेज घेतलं त्या सर्वांना मी माझा सेटअप इंडिकेटर फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. रिअल मार्केटमध्ये अनुभव खूप काम करतो. मित्रांनो, मी माझ्या स्टुडंटला सोनं 57,000 असल्यापासून सांगत होतो की आता बाय करा, मार्केटमध्ये बाईंग येणार आहे. आणि ऑल टाइम हायला गेल्यानंतर ज्यांनी घेतलं त्यांचा मला मेसेज आला. ज्यांनी मिस केलं त्यांनी म्हणले सर तुम्ही सांगताना ऐकायला पाहिजे होतं. परवा दिवशी मी मित्रांनो इंस्टाग्रामला लाईव्ह आलो. तिथे एकाने मला क्वेश्चन केला की सर गोल्डचं काय होणार आहे. मित्रांनो, मी त्यांना बाकीचं काय सांगितलं नाही. कुठला पॅटर्न म्हणलाय, कॅन्डलस्टिक कुठला पॅटर्न म्हणलाय, त्यानंतर मार्केटमध्ये कुठल्या पोझिशन येऊ शकतात त्या गोष्टी मी त्यांना तिथं लाईव्ह सांगितल्या आणि लाईव्ह सांगून त्याचा स्क्रीनशॉट टेलिग्रामला शेअर केला आणि ते तुम्ही जाऊन तिथं बघू शकता. इव्हन मित्रांनो, निफ्टी असू दे, गोल्ड असू दे, कशा पद्धतीनं माझा सेटअप काम करतो तुम्ही माझ्या टेलिग्रामवर जाऊन चेक करू शकता. ही रील बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की लोकांच्या इन्व्हेस्टमेंट घेऊ नका. ट्रेडिंगमध्ये यायचंय तर प्रॉपर माइंडसेट बिल्डअप करा. माइंडसेट बिल्डअप झाल्यानंतर तुमच्या पैशावर वैयक्तिक ट्रेडिंग करा.